1 किलो द्राक्ष उत्पादन करण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 रुपये खर्च येतो, परंतु आज आम्ही 8 ते 10 रुपये किलोने या ठिकाणी द्राक्ष विकले, आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. ही परिस्थिती आहे. आणि आज ज्या नोटबंदीच्या सारख्या निर्णयानंतर ज्यावेळेस छोटे मोठे व्यापारी या ठिकाणी आमचे द्राक्ष घेण्यासाठी यायचे ते सुद्धा आले नाही. संपूर्णपणे व्यवहार या ठिकाणी ठप्प झाले आणि आमची संपूर्णपणे अर्थव्यवस्था जी आहे ही मोडली गेली. या ठिकाणी या शेती उत्पन्नासाठी द्राक्ष उत्पन्नासाठी हे शेतकऱ्यांनी घेतलेलं जे काही कर्ज आहे ते सुद्धा आज आम्ही फेडू शकत नाही. आज या ठिकाणी सोसायट्यामार्फत दिलं जाणारं आम्हाला जे काही पीक कर्ज आहे हे पीक कर्ज एनडीसी बँकेमार्फत दिलं जात आहे, परंतु साहेब आज एनडीसी बँकेकडून आमच्या सोसायट्यांना पतपुरवठा होत नाही. आमचे थोडेफार पैसे जे होते ते सुद्धा या बँकांमध्ये अटकून पडलेले आहेत. आमच्या कुठल्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा चलन फिरत नाही. निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली. कुठल्याही शेतकरी बांधवांचं या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं नाही. आमचे सर्व व्यवहार जास्तीत जास्त 80% लोकांचे व्यवहार हे सोसायट्यांमार्फत चालतात. साहेब आपल्याला कळकळीची विनंती आहे की निश्चितपणे या सहकार हा जगला पाहिजे आणि आमच्या या सोसायट्यांना पतपुरवठा झाला पाहिजे. जर हा पतपुरवठा जर झाला नाही तर निश्चितपणे आमचा शेतकरी उभा राहणार नाही. निश्चितपणे कर्जमाफी साहेब आम्ही वारंवार कधी मागणार नाही. आघाडी सरकारनं त्या काळामध्ये कर्जमाफी दिली म्हणून आमची संपूर्ण शेतकऱ्यांची काही कर्जमाफ झाली नाही. निश्चितपणे आज ही कर्जमाफी फक्त तात्पुरती निश्चितपणे मलमपट्टी आहे. फक्त या कर्जमाफीमधून शेतकरी उभा राहू शकतो. शेतकरी हा कायमचा निश्चितपणे त्याच्यावरती जगू शकत नाही. याच्यासाठी आमच्या पिकांना हमी भाव द्या. आणि कारण की जर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला साहेब तर कधीही आम्ही आपल्या सरकारकडे असेल कोणत्याही पक्षाचं सरकार असू द्या साहेब, आम्ही हा शेतकरी आमचा इतका स्वाभिमानी आहे की तो हात पसरणार नाही. निश्चितपणे आम्हाला जर या प्रत्येक पिकाला कांदा असेल, द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, डाळिंब असेल नाही तर तूर असू द्या, प्रत्येक पिकाला या ठिकाणी हमी भाव मिळाला पाहिजे.